मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक। सर्व मुख्य नेते उपस्थित। जागा वाटपासंदर्भात चर्चा। लवकरच उमेदवारी होणार जाहीर। इतके वर्ष लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलेलं नाही। रक्त सांडून मिळवलेली मुंबई। 2 गुजराती गिळायला निघाल्यात। उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई तोडू देणार नाही। 25 वर्षांपासून ठाकरेंचं हेच वाक्य। मुंबईसाठी रस्त्यावर उतरू हीच शिंदेंची भूमिका। उदय सामंतांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबई पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत युती। पवारांच्या राष्ट्रवादीची 52 जागांची मागणी। असं असताना 10 ते 12 जागाच देणार ठाकरे बंधूंची ही तयारी। सूत्रांची माहिती। कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची ही दाट शक्यता। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावानं पत्र व्हायरल। गिरगावमधील भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा पत्रात उल्लेख। भाजपची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर नसताना लोढांच्या पत्रानं चर्चा। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ। तळवडे चिखली गावातील उमेदवाराचा प्रचार। दरम्यान अजितदादा कुणाशी युती आघाडी करणार याकडे लक्ष। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला देतं। लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही। रवींद्र धंगेकर यांची नाराजी उघड। पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष लढण्याचा निर्णय। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढवणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार, त्यामुळे प्रणव धंगेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। रवींद्र धंगेकरांवर अन्याय होणार नाही। कुणी कोंडी होत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय। संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया। बारामतीत गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। तर राष्ट्रवादी फोडण्यामागे अदानींच्या भावाचा हात। रोहित पवारांना याबाबत विचारा। संजय राऊतांचा दावा। रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानी यांच्या एकत्र प्रवासावर राऊतांची ही टीका। गौतम अदानी माझे मोठे भाऊ। मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर मी हक्काने गौतम भाईला सांगते। सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना उपरोधिक टोला। तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात। अजित पवार यांचा पलटवार। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न। शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार। अनेक नेत्यांचे फोनही नॉट रिचेबल असा आरोप। कुणाचीही वाट पाहू नका, पुढे जा, राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना। मुंबईमध्ये वंचित काँग्रेसची आघाडी। वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीच्या घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष युतीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं विधान। वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईमध्ये असणार। वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा। राज ठाकरे मार्गदर्शन करणार। रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा होणार। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब। तर 20 जागांचा तिढा सुटेला। उर्वरित 20 जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार।